वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आता चौकशी होणार आहे। मोठी बातमी आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे हे आदेश दिले। साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे। अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे वापर होतो आहे का याचा तपास होणार आहे। शरद पवार, अजित पवार हे शुगर इन्स्टिट्यूटचं काम पाहतात। आपण अनेकदा पाहिलेलं आहे इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या बैठका आणि आता या इन्स्टिट्यूट संदर्भातली चौकशी होणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश मिळाले असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। चंद्रकांत, साखर आयुक्त संजय कोलतेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येते आणि अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे वापर होतोय का याचा तपास होणार आहे। अचानक ही चौकशी मध्येच कशी काय सुरू होतीये? मुद्दा तोच आहे अनुपमा। VSI ही संस्था आपल्या सर्वांना माहिती आहे, शरद पवार त्याचे सह अध्यक्ष आहेत। बाकी मग त्यांचे इतर भोसे पाटील असतील, मोहिते पाटील असतील, अजितदादा असतील, हर्षवर्धन पाटील असतील, हे सगळे इतर पदाधिकारी आहेत। कोणी उपाध्यक्ष, कोणी विश्वस्त। हे थोडक्यात राष्ट्रवादीच्या अंकित असलेली संस्था आहे। त्याला प्रत्येक कारखान्याकडनं प्रतिटन ₹1 अनुदान मिळतं 2009 पासून। या अनुदानाचा आतापर्यंत कधी कुठल्याही शासनाने चौकशी केलेली नाही, कारण वर्षानुवर्ष पवार फॅमिली सत्तेत आहे। हे पहिल्यांदा होतंय। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर साखर गाळप हंगामाच्या अगोदर दरवर्षी अशी मंत्री समितीची बैठक होते, त्यात नवीन काहीच नाही। पण यंदा पहिल्या बैठकीत ही तक्रार केली गेली की अनुदानाचं काय होतं आम्हाला काहीच कळत नाही। काही शेतकरी नेते असतील किंवा इतर काही पवार विरोधक साखर कारखानदार असतील, त्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा चौकशी लावली की VSIला जे अनुदान मिळतं, शासकीय अनुदान किंवा कारखान्याकडनं प्रतिटन ₹1, त्याचा खर्च कसा होतो, विनियोग कसा होतो, त्याचा हिशोब द्या आणि ते चौकशी अहवाल साखर आयुक्त संजय कोलते यांना 60 दिवसात द्यायचा आहे। पहिल्यांदा पवारांच्या आधिपत्याखालील VSIची चौकशी लागलेली, तेही शासनाकडून आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडनं त्याचे आदेश दिलेत। यातलं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं अजित पवार सत्तेत आहेत, तरीही अजित पवार पदाधिकारी असलेल्या या VSIची चौकशी लावली जाते। शरद पवार त्याचे तळ्यात अध्यक्ष आहेत। म्हणजे पवार फॅमिलीना एका अर्थाने या साखर कारखानदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न म्हणजे सुरुवात एका अर्थाने मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। खूप मोठी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली। निश्चितच खरं तर सहकार कारखाने आणि साखर कारखाना म्हणजेच राजकारणाचं एक मोठं खरं तर एक बेस म्हणता येईल। याच्यातून अनेक मोठे नेते सुद्धा तयार झालेले आपण पाहिलेले आहेत आणि त्यामुळे आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होतीये। यावर अजित पवार आणि शरद पवारांची काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।